स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। धन्यवाद आभार। पराभव करून मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब। नववी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना, आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। मला पोहोचायला उशीर होईल वाटल्यावर मी म्हटलं आता उद्या जाऊ। आपण सगळे महाराष्ट्राच्या बाहेरून इथं आज या निमित्तानं आलात। आपल्या सगळ्यांना तुमचंच गाव या भागात आहे, त्यामुळे हा काही नवीन परिसर नाही, पण तरी देखील आपल्या गावाला, आपल्या भागात, महाराष्ट्रात हा प्रदर्शनाचा आणि मेळाव्याचा कार्यक्रम होतोय म्हणून आपण आलात। याबद्दल आम्ही इथले स्थानिक कार्यकर्ते म्हणून आपल्या सर्वांचं या निमित्तानं तुमचे पाय पुन्हा एकदा आमच्या जमिनीला लागले, आमच्या विट्याला लागले। कारण सुट्टीसाठी सगळेच येतात, पण तरी देखील एकत्रित एवढ्या मोठ्या प्रमाणात सतीश साळुंखे लोकांना एकत्रित करणं हे काय एवढं सोपं आहे असं वाटत नाही। आणि त्यामुळं आमचे देवकर पुण्याला असतात, पुण्याला अतिशय चांगला व्यवसाय करतात आणि त्यांच्याकडे नाही गेलं तर चिरतात म्हणून सारखे। त्यामुळं देवकरांचे सारखे महाराष्ट्रात अनेक आहेत की जे व्यवसाय करतात, पण देशात बाहेरच्या राज्यात जाऊन जे तुम्ही सगळे काम करता त्यांचं कौतुक आहे। आम्ही मुंबईला बघितलं, एक गुजराती कुटुंब येतं, तो मग आपल्या भावाला बोलवतो, यूपीचा माणूस आपल्या भावाला बोलवतो, सगळ्यांना बोलवतो, आणि यूपी बिहारची माणसं आपल्या सगळ्या नातेवाईकांना मुंबईत हळूहळू स्थायिक करतात। तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रात एकच काम केलं की महाराष्ट्रातून बाहेर जाऊन आपल्या खानापूर, आटपाडी, सांगली ह्या सगळ्या परिसरातनं, सातारा या परिसरातनं बाहेर जाऊन आपली नवी पिढी देखील तिकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे। आणि त्यामुळं हा कष्ट करणारा तुमचा प्रवास आहे। इथे एखादा चांगलं बंगला बांधला की लोकांना वाटतं काय बंगला बांधला, त्याच्या मागे तिकडे जाऊन जे कष्ट असतात ते कष्ट देखील तेवढेच मेहनत असते, कष्ट असते, आणि काही वर्षाची मेहनत असते। ही काही 2-4 वर्षात पैसे मिळवण्याचा हा व्यवसाय नाही आहे। आणि म्हणून कष्ट करणारे आपण सगळे दुष्काळी भागात होतो, म्हणून दुष्काळ ही आपल्याला त्या निमित्तानं आणि त्या विषयासाठी पर्वणी होती, म्हणून आपण आता तिकडे गेला। आता परत इकडे आल्यावर हिरवागार रान दिसल्यावर काही प्रमाणात तुमच्या मनात येत असेल की 20 वर्षापूर्वी हे असतं तर मी कशाला तिकडे गेलो असतो। पण गाव सोडून गेल्याशिवाय माणूस मोठा होत नाही, आणि ते मोठा होण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं। तुम्हाला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो। सतीश साळुंखे, उदय शिंदे, गणपतराव पुदाले आणि सर्व तुमचे पदाधिकारी यांनी एवढा भव्य दिव्य मांडव घालून आपल्या टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन देखील आपल्याला सगळ्यांना करून एक चांगला दिलासा दिलेला आहे। याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि काल नाही आलो, आज आलो तरी आपल्या सगळ्यांना भेटायची संधी दिली, याबद्दल त्यांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद साहेब, धन्यवाद। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।